निधीसाठी मंत्रालयात आमदारांचे हेलपाटे मारावी लागतात। तब्बल 10 महिन्यांपासून आमदारांना 1 रुपयाही मिळालेला नाहीये। यामध्ये विरोधकांसह सत्ताधारी आमदार देखील सुटलेले नाहीयेत। निधी अभावी आमदार अडचणीत सापडल्यात। निधी मिळत नसल्याने सर्वच आमदारांना मतदारसंघातील कामे देखील करता येत नाहीयेत। त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय। तर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचा वार्षिक 45,000 कोटी खर्च आहे। राज्याची वित्तीय तूट त्यामुळे वाढली। राज्यावर 9.25 लाख कोटींचं कर्ज आहे। ठेकेदारांनी 90,000 कोटींची थकीत देणी बाकी आहे। मोठ्या प्रकल्पांच्या खर्चामध्ये देखील वाढ झाली आहे आणि आर्थिक शिस्त बिघडली आहे। ते 10 महिन्यापासून महाराष्ट्रात कुठल्याच योजनेवर पैसे नाही आहेत हे खरं आहे। मंत्र्यांकडे पण गेलं तर मंत्री ते सांगतात की पैसे नाही। मागच्या दोन्ही अधिवेशनामध्ये बजेटलाही कोणाला पैसे मिळाले नाही, पण पुढच्या काळामध्ये परिस्थिती सुधारेल असं मुख्यमंत्री महोदय सांगतात। कुठेतरी महाराष्ट्राला कुठेतरी देशात क्रमांक 1चं राज्य करण्यासाठी मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आज तयार करायचे। छोटे छोटे निधी आज भेटणार किंवा उद्या भेटणार त्यात काही होणार नाही, पण एक संपूर्ण ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्राचं सुदृढ झालं पाहिजे, मजबूत झालं पाहिजे। याच्याकरता मोठे मोठे प्रोजेक्ट्स आज महाराष्ट्रामध्ये येत आहे। मला असं वाटतं की म्हणून थोडा बहुत निधी आमदारांना कमी भेटत असणार, पण कोण काही चिंता करायची गरज नाही। वर्ष 2 वर्षात सगळ्यांना निधी तितका समान भेटणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।